नमस्ते. आपण आता अकाउंटिंगची नवीन सीरीज चालू करतोय. त्याच्यामध्ये मी टॅलीचे संपूर्ण लेक्चर्स तुमचे घेणार आहे. टॅली आपण बेसिकपासून ॲडव्हान्सडपर्यंत संपूर्ण शिकणार आहे. प्लस आपण टॅली नॉर्मल जर्नल एंट्रीपासून फायनलायझेशनपर्यंत सगळे टॉपिक्स मी ते कव्हर करणार आहे. आता टॅली आजचं जे लेक्चर आहे ना, तर हे मी ना स्पेशली त्या लोकांसाठी ठेवलेलं आहे, की ज्यांना आहे ना अकाउंट्सची किंवा टॅलीची तर तुम्हाला बॅकग्राऊंड नाहीच, पण अकाउंट्सची सुद्धा तुम्हाला काही बॅकग्राऊंड नाही किंवा तुम्ही अकाउंट्समध्ये न्यू जॉइनर आहे किंवा तुम्ही अकाउंट्स करताय आत्ता, पण तुम्हाला इतकं अकाउंट्स पक्कं नाहीये तुमचं. तुम्हाला पुन्हा एकदा रिफ्रेश करायचंय, त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे. त्याच्यामध्ये ना, मी तुम्हाला अकाउंटिंगचे बेसिक टर्म्स सांगणार आहे आणि टॅलीमध्ये त्या कशा-कशा आपण इम्प्लिमेंट करणार आहे ते सांगणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल मागच्या 1-2 मिनिटामध्ये मी अकाउंटिंग हे शब्द सारखे-सारखे यूज केले. तर यांचा नेमका अर्थ काय? म्हणजे प्रॅक्टिकल लाईफमध्ये याचा नेमका अर्थ होतो काय त्याचा मीनिंग? तर अकाउंट म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगू तर अकाउंट म्हणजे तुमचं खातं. आता तुम्ही काही बिझनेस नाही करत, काही नाही करत, कॉमन मॅन आहात. तर तुमचं कमीत कमी बँकेमध्ये अकाउंटर असेल, तर तुम्ही ते बघितलंय का? कधी फिलअप करून आणल्यावरती चेक केलं का? की त्याच्यामध्येच ना दिसतं तुम्हाला असं लाईन बाय लाईन. पैसे आले, गेले, आले, गेले. नंतर तिथे 2 कॉलम पण असतात. एक कॉलम असतो तो सगळे पैसे गेल्याचं दाखवतो, एक कॉलम असतो तो सगळे पैसे डिपॉझिट केल्याचं दाखवतो. आता हे जे आहे ना ह्याला म्हणतात तुमचं बँकेमध्ये अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंट आहे. आणि हे जे येतात ना लाईन बाय लाईन तुम्हाला दिसतात, की पैसे आले, पैसे गेले, पैसे आले, पैसे गेले. तर ह्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार. आणि जे 2 कॉलम दिसतात ना, एका साइडला पूर्ण पैसे आलेले असतात आणि पूर्ण पैसे गेलेले असतात. त्याला म्हणतात डेबिट आणि क्रेडिट. म्हणजे डावी बाजू, उजवी बाजू. आता ह्या 3 गोष्टी अगदी सोप्या आहेत आणि ह्याच गोष्टी आपण टॅलीमध्ये करणार आहे. म्हणजे आपण जे मॅन्युअली लिहितो ना हिशोब, की माझ्याकडे एवढे पैसे होते, एवढे गेले, परत आले, एवढे-एवढे पैसे आले, एवढे-एवढे गेले. हा जो हिशोब आपण मॅन्युअली लिहितो ना, तो फक्त आपण काय करणार आहे, तो हिशोब एका सॉफ्टवेअरमध्ये टाकणार आहे. आता सॉफ्टवेअर म्हणजे आपण आपण जसं वर्ड, एक्सेल हे सॉफ्टवेअर वापरतो किंवा मोबाईलमध्ये आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरतो. तर हे तसंच सेम टॅली एक सॉफ्टवेअर आहे. फक्त ते कशाचं सॉफ्टवेअर आहे? तर ते अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर आहे. अकाउंटिंग म्हणजे काय? तुमचे जे डेली व्यवहार होतात, ते तुम्ही फक्त हाताने एका कागदावर लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही ते एका सॉफ्टवेअरमध्ये टायपिंग करून टाकणार आहात. जेणेकरून तुम्हाला सगळे रिपोर्ट म्हणजे काय? की तुमच्याकडे किती पैसे आले, किती पैसे गेले, काय तुमच्याकडे शिल्लक आहे, काय तुमच्याकडनं काय तुमच्याकडे आहे आणि काय तुमच्याकडनं गेलंय. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित एकदम एक्युरेट एका सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे एका रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसेल आणि तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला स्वतःला काहीही बनवायचा नाहीये. नुसतं तुम्ही तिथे टाकलं टॅलीमध्ये, की एवढे पैसे आले, एवढे पैसे गेले, तर तो ऑटोमॅटिक सगळे रिपोर्ट तुम्हाला काय शिल्लक आहे ते सगळं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून देणार आहे. अकाउंटिंग म्हणजे काय? अकाउंट म्हणजे झालं खातं. मग अकाउंटिंग म्हणजे काय? तर हे जे सगळे ट्रान्झॅक्शन्स होतात ना दिवसभरामध्ये, वर्षभरामध्ये, तर हे सगळे ट्रान्झॅक्शन समराईज फॉर्ममध्ये एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जेणेकरून वाचणाऱ्याला अगदी इझिली दिसेल, की येस माझ्याकडे एवढं होतं, एवढं आलं होतं, एवढं गेलं होतं आणि मग शेवटी शिल्लक माझ्याकडे एवढी राहिली. मग ते कुठलंही असू, ते त्याला वाचणाऱ्याला अगदी सोप्या ह्याच्यामध्ये त्याला दिसेल. हजारो ट्रान्झॅक्शन एका समरी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित त्याला ते दिसतील. जसं तुमच्या बँकेच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही महिन्याभरात, वर्षभरात किती ट्रान्झॅक्शन्स करता, पण ते अगदी कसे समरी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित लिहून आलेले असतात. अगदी तसंच तुम्ही इथे समरी फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित सगळं तयार करणार आहात. आणि हे अगदी सोप्पं आहे. सॉफ्टवेअर यूज करताना त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. आणि आपण हे सगळं बेसिक टू अप टू ॲडव्हान्स लेव्हल संपूर्ण हे या 7-8 दिवसाच्या कोर्समध्ये कंप्लीट करणार. आता तुम्हाला एक नॉर्मल समजलं असेल अकाउंट आणि अकाउंटिंग काय काय असतं. आता नुसतं मी आता मगाशी कॅशचं उदाहरण दिलं म्हणजे बँकेचं उदाहरण दिलं. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन जर तुम्ही बिझनेसमध्ये असताल किंवा तुम्ही नाहीये बिझनेसमध्ये पण तुम्हाला शिकायचंय हे अकाउंटिंग. मग बिझनेसमध्ये काय-काय व्यवहार होतात ते असं इमॅजिन करा किंवा स्वतःचा बिझनेस इन फ्युचर तुम्ही कधीतरी उभा करणार आहे. मग काय-काय व्यवहार होतील माझ्या बिझनेसमध्ये असं इमॅजिन करा. आणि मग त्यामध्ये काय होतात
सेल होतो, परचेस होतो, पेमेंट होतात, रिसीट होतात, स्टॉक येतो, जातो आणि वेगवेगळे रिपोर्ट तुम्हाला बनवून तयार करून तुम्हाला शेवटी तुमच्या ऑडिटरला किंवा वकिलाला तुम्हाला द्यायला लागतात. तर हे सगळं करायचं काम टॅली करतं. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित रेकॉर्ड, समराईज आणि मॅनेज करायचं हे काम हे टॅली करतं. आता हे सगळं कसं होतं? अगदी सोपं आहे. हे सगळं एक जर्नल एंट्री करून हे ऑटोमॅटिक सगळं टॅली करतं. तर जर्नल एंट्री म्हणजे काय? जर्नल एंट्री म्हणजे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणं. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं म्हणतात. म्हणजे काय? तर काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. आता जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावलंय, म्हणजे नाण्याला कशा 2 बाजू आहेत. म्हणजे काहीतरी येतंय आणि काहीतरी जातंय. तर हे जे काहीतरी येतंय आणि काहीतरी जातंय ना, हे तुम्ही टॅलीमध्ये रेकॉर्ड करता. मग याला म्हणतात जर्नल एंट्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कॅशमधून कॅशमधून गुड्स मागवले. तर काय झालं? कॅश गेली माझ्याकडनं आणि माझ्याकडे गुड्स आले किंवा काही पण मटेरियल आलं. तर टॅली काय रेकॉर्ड करतं? मटेरियल कम्स, कॅश गोज. मग ते 2 इफेक्ट जे आहेत ना, की काहीतरी आलं, काहीतरी गेलं एवढ्या पैशांसाठी, हे टॅली रेकॉर्ड करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर व्यवहार कॅशमध्ये नसेल, तर टॅली हा व्यवहार तुमचा रेकॉर्ड करत नाही. तुम्ही जर एखाद्याला म्हणाला, की माझ्याकडे हे मटेरियल आहे, हे मी देतो आणि त्याच्या बदल्यात तू तुझं मटेरियल मला दे. असे ट्रान्झॅक्शन्स टॅली रेकॉर्ड करत नाही. हे डिजिटल सॉफ्टवेअर आहे म्हणजे हे याच्यामध्ये 100% ॲक्युरसी असते. त्यामुळे तुम्हाला स्वतः मॅन्युअली कॅल्क्युलेशन्स काही करायची गरज लागत नाही. युअर ऑटोमेटेड फायनान्शियल असिस्टंट म्हणजे काय? तर हे ऑटोमॅटिकली सगळे तुमचे फायनान्शियल्स तयार करून देतं. आता टॅलीचा बिझनेसमध्ये कसा-कसा यूज होतो ना, ते समजून घेऊया. जर एखाद्या गोष्टीचे जेव्हा आपल्याला फायदे समजतात ना, मग त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट यायला लागतो. तर हे काय करतं बघा, रेकॉर्डिंग डेली ट्रान्झॅक्शन्स म्हणजे डेली तुमचे म्हणजे डेली तुमचे 10 ट्रान्झॅक्शन्स होऊ, नाहीतर हजारो, लाखो ट्रान्झॅक्शन्स होऊ. टॅली हे व्यवस्थित मेंटेन करतं आणि त्याला स्टोरेज कॅपॅसिटी सुद्धा जास्त लागत नाही. तुमच्या नॉर्मल कॉम्प्युटरवरती तुमचे कितीही हजारो, लाखो ट्रान्झॅक्शन्स तुम्ही रेकॉर्ड करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या नॉर्मल स्वतःच्या घरच्या कॉम्प्युटरवरती हजारो लोकांचे अकाउंटिंग पण घेऊ शकता आणि ते अकाउंटिंग तुम्ही कंप्लीट करू शकता. मॅनेजिंग कॅश अँड बँक अकाउंट हे सुरुवातीलाच आपण बघितलं होतं. बँकेमध्ये आपले हजारो व्यवहार असतात. तुम्ही स्वतःचं आपण नॉर्मल जरी तुम्ही तो बिझनेस करत नसताल, तरी तुम्ही तुमचं बँकेचं अकाउंट आणून बघा. त्याच्यामध्ये सुद्धा किती सारे व्यवहार आपले आलेले गेलेले. ज्यावेळेस आपण Paytm वगैरे वापरतो किंवा Google Pay, भीम ॲप पे, PhonePe वापरतो. त्यात सुद्धा हजारो व्यवहार आलेले गेलेले दिसतात तुम्हाला. हे सगळं काम टॅली हे सगळं रेकॉर्ड करायचं काम करतो. त्यानंतर मेंटेनिंग स्टॉक जर मोठा बिझनेस असेल म्हणजे ट्रेडिंग बिझनेस असेल किंवा काहीतरी स्टॉक इलेक्ट्रॉनिक आयटम्सचा बिझनेस असेल, तर ह्या केसमध्ये काय होतं, की खूप सारे आयटम्स म्हणजे स्टॉकचे आयटम्स ते तुम्हाला ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आलेले दिसतात, गेलेले दिसतात. मग हे सगळे व्यवस्थित मॅनेज करायचं. म्हणजे उगाचच खूप वर्षांपासून आपल्याकडे खूप सारे मोबाईल फोन्स पडून आहेत. म्हणजे आपला बिझनेस आहे मोबाईलचा आणि खूप सारे मोबाईल फोन्स पडून आहेत. तर मग अशी केस होऊ नये, की आपण घेतोय, पण आपलं स्टॉक क्लिअरच होत नाहीये. मग पैसे तिथे अडकून राहतात. तर मग हे जे मेंटेन करायचं काम आहे ना, तर हे सुद्धा टॅली करतं. सगळ्यात शेवटी प्रिपेअरिंग जी-एस-टी अँड टॅक्स रिपोर्ट. आता ह्याच्यामध्ये काय ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता ना, तर जी हा खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो. आणि ह्याचे रिपोर्ट्स पण थोडे किचकट असतात बनवणे. बरेच रिपोर्ट्स असतात आणि थोडे किचकट असतात. तर टॅली आहे ना, ही जर तुम्ही अकाउंटिंग एंट्री बरोबर केली, तर ऑटोमॅटिक हे सगळे रिपोर्ट तयार करून देतो. जी-एस-टी-आर-1, जी-एस-टी-आर-2, जी-एस-टी-आर-3 टॅक्स रिपोर्ट म्हणजे काय? जर तुम्ही टी-डी-एस वगैरे कट करत असताल लोकांचा, तर टी-डी-एसची रिलेटेड रिपोर्ट, पी-एफ, ई-एस-आय-सी असे टॅक्स जेवढे तुम्हाला बिझनेसशी रिलेटेड कंप्लायन्सेस करायला लागतात ना, तेवढे सगळे रिपोर्ट हे टॅली तयार करून देतो. नंतर इन्स्टंट बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे इन्स्टंटली बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड तुम्हाला स्वतःला काही करायची गरज नसते. टॅलीमध्ये ऑटोमॅटिक सगळ्या लिंक्स लावलेल्या असतात. सगळं सगळं सॉफ्टवेअर इंटिग्रेट केलेलं असतं आणि ऑटोमॅटिक तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून आता ही बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? बॅलन्स शीट म्हणजे काय सांगतो थोडक्यात. एक रिपोर्ट असतो जो सांगतो तुमच्याकडे किती मालमत्ता आहे किंवा तुम्हाला किती मालमत्ता तुम्हाला लोकांना किती देणी आहेत.
बॅलन्स शीट हे सांगतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय सांगतं हे नावावरूनच समजतंय, की तुमचं बिझनेसमध्ये सेल, पर्चेस सगळे व्यवहार करून वर्षाच्या, महिन्याच्या किंवा दिवसाच्या शेवटी तुम्हाला किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला. म्हणजे एखादं तुम्ही जे काही तुम्ही बिझनेस करताय, बिझनेस करताना तुम्ही माल घेतला, विकला, घेतला, विकला ह्याच्यामधून सगळे तुमचे खर्च जाऊन तुमची शेवटी शिल्लक किती राहिली बिझनेसमध्ये, हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगतं. आता बेसिक अकाउंटिंग टर्म्स बघूयात, जे अगदी नवीन आहेत, न्यू आहेत इथे जॉइनर्स. तर त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी अकाउंट्स अगदी न्यू आहेत. पण टॅलीमध्ये ज्या यूज होतात ना आणि ज्या नॉर्मल व्यवहारामध्ये यूज होतात ना, त्या बेसिक अकाउंटिंग टर्म्स आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे. ट्रान्झॅक्शन मी मगाशी सांगितलं व्यवहार. कुठलाही मनीमध्ये जेव्हा व्यवहार होतो, पैसे येतात, पैसे जातात. तर हा जो ट्रान्झॅक्शन आहे ना प्रत्येक गोष्टीचा, तिथे आलेले काय आलं, काय गेलं ह्याचे जे 2 इफेक्ट्स असतात ना 2, टू साइड्स ह्याच्या, तर हे टॅली तुमचं रेकॉर्ड करतं. मग टॅली एक एक गोष्टीला डेबिट देतं. डेबिट म्हणजे डावी बाजू, एक गोष्ट क्रेडिट. जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं एक येतं, एक जातं असं टॅली दाखवतं. आता छोटे-छोटे एक्झाम्पल बघू, की फर्निचर परचेस केलं कॅशमध्ये, कस्टमरकडनं 5,000 कॅश आली. नंतर क्रेडिटवरती काही माल घेतला 8,000चा. अकाउंट म्हणजे काय आपण शिकलो, पण अकाउंटमध्ये भरपूर प्रकार येतात. अकाउंटमध्ये जसं पर्सनल अकाउंट येतं, रिअल अकाउंट येतं, नॉमिनल अकाउंट येतं. हे 3च येतात प्रकार. पण पर्सनल म्हणजे काय नावावरूनच कळतं. जे माणसांशी केलेले व्यवहार असतात ना, एखाद्या माणसाने एका दुसऱ्या माणसाबरोबर त्याच्या नावाने केलेले व्यवहार असतात ना, तर ते त्याच्यामध्ये येतात पर्सनल अकाउंटमध्ये. नंतर रिअल म्हणजे काय, तर ज्या गोष्टीला आपण टच करतो किंवा जी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसती, जसं ॲसेट्स असतात आपल्या, म्हणजे कॅश असते आपल्याकडे, फर्निचर असतं, लँड, बिल्डिंग असं रिअल जे असतं ना, हे सगळं तुमचं ह्याच्यामध्ये रिअल अकाउंटमध्ये येतं. आणि नॉमिनल म्हणजे काय, तर तुमचे खर्च आणि इन्कम. तुमचे इन्कम आणि एक्सपेन्सेस ते तुमचं रेकॉर्ड करतं. तर हे सगळे ना आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पण तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून मी सांगते. अकाउंट कुठल्या म्हणजे त्याचे टर्म्स कशा असतात त्याच्यामध्ये अकाउंटिंगमध्ये. कॅश अकाउंट असं अकाउंट असतं. बँक अकाउंट, रेंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, रमेश ट्रेडर्स अकाउंट, सप्लायरचं अकाउंट जेव्हा असतं ना, तेव्हा हे एक उदाहरण आहे रमेश ट्रेडर्स अकाउंट. अशा प्रकारचे अकाउंट असतात. आणि हेच अकाउंट आहे ना टॅलीमध्ये आपण त्याला म्हणतो लेजर. तर असे लेजर हे तयार केले जातात. जेणेकरून त्यांच्याशी रिलेटेड काही पण व्यवहार होतील, हे त्या लेजरच्या अंडर आपण बुक करतो. डेबिट क्रेडिट म्हणजे मी सांगितलं अगदी सोपं. डेबिट क्रेडिट म्हणजे काय? तर 2 साइड असतात. नाण्याच्या जसे 2 बाजू असतात. तर डेबिट म्हणजे काय? तर जेव्हा तुमच्याकडे काहीतरी येतं, त्याला करतात डेबिट आणि जेव्हा तुमच्याकडनं काहीतरी जातं, तेव्हा त्याला करतात क्रेडिट. किंवा जेव्हा तुमचा खर्च आणि लॉस होतो, तेव्हा म्हणतात त्याला डेबिट करतात आणि जेव्हा तुम्हाला इन्कम किंवा काहीतरी गेन होतो ना, त्यावेळेस आपण त्या अकाउंटला क्रेडिट करतो. ॲसेट, एक्सपेन्सेस, लॉसेस जेव्हा वाढतात, तेव्हा डेबिट देतो आणि लायबिलिटी, गेन, इन्कम जेव्हा वाढतात, तेव्हा आपण क्रेडिट देतो. आता ॲसेट्स म्हणजे तुमच्याकडे आहे ती मालमत्ता आणि लायबिलिटी म्हणजे काय, तर जे तुम्हाला इन फ्युचर लोकांना देणं आहे. एक्सपेन्सेस आणि इन्कम तर सोपं एक्सपेन्सेस म्हणजे बिझनेसचा झालेला खर्च आणि एक इन्कम म्हणजे बिझनेसमध्ये आलेले पैसे. कुठलाही फायदा नफ्या थ्रू. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय. पेड रेंट ₹2000 म्हणजे काय केलं, तर ₹2000 कॅशमध्ये रेंटसाठी पे केले. आता 2000 रेंट आपण काय केलं, घराचं भाडं भरलं. म्हणजे आपण एन्जॉय करणार महिनाभर ते घर, तिथे तर राहणार आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण 2000 देणार. मग व्यवहार काय झाला, की रेंट रेंट आपण तिथे राहणार म्हणून रेंट पे केलं. म्हणजे रेंट हा आपला खर्च आहे म्हणून तो काय केला, डेबिट केला आणि कॅश ही आपल्याकडनं गेली म्हणून आपण कॅशला क्रेडिट करणार. तर ॲसेट्सचे एक्झाम्पल्स बघू. ॲसेटमध्ये तुमच्या काय-काय येतं? मालमत्ता म्हणजे तुमचे काय-काय असू शकतात मालमत्ता तुमची? कॅश असती, फर्निचर असतं, बिल्डिंग असतं, कॉम्प्युटर असतं, स्टॉक असतो, बँक बॅलन्स असतो. आता लायबिलिटी म्हणजे काय असतं? म्हणजे देणी म्हणजे काय-काय असतं? एक्झाम्पल्स आहेत ही अगदी छोटी-छोटी. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बँकेतनं लोन घेतलं असेल, तर इन फ्युचर कधी ना कधी तुम्हाला बँकेला ते लोन द्यावंच लागणार. ते जे लोन असतं ना, ती तुमची लायबिलिटी असते.
त्यानंतर क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? तर थोडक्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं उधारीवरती माल आणला. तर हे जे क्रेडिटर्स असतात ना, हे जे लोकं असतात ज्यांच्याकडनं उधारीवरती माल घेतला आणि इन फ्युचर तुम्हाला कधी ना कधी तो द्यावा लागणार आहे, त्याला म्हणतात क्रेडिटर्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्स. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर आता एखादा खर्च जो तुम्ही आज केलाय, पण तुम्ही त्याला पैसे नाही दिलेले. तुम्ही त्याला म्हणाला, की मी तुम्हाला उद्या पैसे देतो. म्हणजे इन फ्युचर तुम्हाला जे खर्च द्यायचे, पण तुम्ही बेनिफिट तर आत्ताच घेतलात. तर त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इन टॅली दीज आर क्रिएटेड अंडर द लायबिलिटी ग्रुप्स. हे सगळे तुमचे लायबिलिटीचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे ह्याचे अकाउंटिंगमध्ये टर्म म्हणजे टॅलीमध्ये जेव्हा तुम्ही लेजर त्याचा क्रिएट करताल ना, तर त्यावेळेस कसं नाव द्याल? सन्ड्री क्रेडिटर्स, लोन्स हे अगदी स्टँडर्ड वर्ड आहेत. जसं आपलं नाव कसं एक स्टँडर्ड नाव आहे आपलं. त्या नावानेच आपल्याला बाहेर ओळख असते. तशी हे स्टँडर्ड वर्ड्स आहेत. हे कुठल्या पण कंपनीमध्ये तुम्ही जा, हेच वर्ड्स तुम्हाला तिथे लिहिलेले त्यांच्या अकाउंट्समध्ये टॅलीमध्ये क्रिएट झालेले तुम्हाला दिसतात. कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट म्हणजे काय? जर तुम्ही स्वतः 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 काहीतरी स्वतःची सेव्हिंग घेतली आणि ती बिझनेसमध्ये गुंतवली. तर तुम्ही स्वतः जे भांडवल गुंतवलंय ना, तर त्याला म्हणतात कॅपिटल किंवा ओनर्स कॅपिटल असंही म्हणतात. जे स्वतः मालकाने स्वतःचं पॉकेटमधून काढून बिझनेसमध्ये गुंतवलंय, त्याला म्हणतात ओनर्स कॅपिटल. आणि जर का ही प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, तर त्याला म्हणतात शेअर कॅपिटल. आणि ही जर प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप फर्म असेल, प्रोप्रायटरशिप म्हणजे काय? तर सिंगल माणसाने स्वतः बिझनेस चालू केलेली. ती जर असेल, तर त्याला म्हणतात ओनर्स कॅपिटल. इन्कम. इन्कम म्हणजे काय-काय असू शकतं इन्कममध्ये? आता इन्कममध्ये तुमचं जे तुम्हाला नफा होतो बिझनेसमध्ये, जे ट्रान्झॅक्शन्स करून, ते असतात तुमचे इन्कम. आता कसा नफा होतो? तर तुम्ही सेल करता. सेल केल्यावरती तुम्हाला पैसे भेटतातच. आता भेटतात किंवा थोड्या दिवसांनी का होईना, उधारीवरती माल नेला असेल थोड्या दिवसांनी, पण भेटतात तुम्हाला. आता कमिशन भेटतं, इंटरेस्ट भेटतो, रेंट भेटतं. हे जेवढं भेटतं, जेवढं तुम्हाला रिसीव्ह होतं ना, जे तुम्हाला मिळतं, त्याला सगळ्याला म्हणतात इन्कम. एक्सपेन्स. ते एक्सपेन्सेस म्हणजे काय? जेवढा तुमच्या बिझनेसमधनं खर्च जातो. मग आता खर्चाचे हजारो प्रकार असतात. तुम्ही ते बघता जर सॅलरी असती, जेवढं पेड करता ना, मग भले ते तुम्हाला द्यावं लागलं. म्हणजे रेंट मगाशी मिळायला पण होतं, पण जर का रेंट तुम्ही पे करत असताल किंवा टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी, स्टेशनरी, सॅलरी जे तुम्हाला द्यावं लागलं ना, खर्च झाला, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅश दिली किंवा बँके थ्रू चेक दिला, तर ते झाले तुमचे एक्सपेन्सेस. ड्रॉइंग्स. तर ड्रॉइंग्स म्हणजे काय? तर जेव्हा स्वतः एकटा सिंगल माणूस बिझनेस चालवतो ना, तर त्यावेळेस तो काय करतो? स्वतःचाच बिझनेस असतो. तर तो काय करतो? स्वतःचं लाईट बिल, घराचं लाईट बिल किंवा स्वतःचं काही पर्सनल एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग केली, कुठे जाऊन त्यांनी ब्रेकफास्ट केला, कुठे त्यांनी लंच केला, स्वतःचं ट्रॅव्हलिंगचे असे जे स्वतःचे पर्सनल खर्च असतो ना, ते पण तो बिझनेसमधनं करत जातो. तर असे जे खर्च असतात ना बिझनेसमधनं, जे त्यांनी पर्सनल यूजसाठी केले, बिझनेसशी रिलेटेड नाही, पर्सनल यूजसाठी केले, ह्या सगळ्याला म्हणतात ड्रॉइंग्स. ह्याच्यामध्ये आणखीन एक, जर का त्यांनी पर्सनल खर्चासाठी कॅश पण विथड्रॉ केली ना, तर त्याला सुद्धा म्हणतात ड्रॉइंग्स. मग त्यावेळेस जर्नल एंट्री काय होती? तर ड्रॉइंग्सच्या अकाउंटला डेबिट येतं आणि कॅश जाती म्हणून कॅशला क्रेडिट येतं. आणि त्याचे टॅलीमध्ये ग्रुप लेजर कसे क्रिएट होतात बघा. ड्रॉइंग्स अकाउंट आणि हे कशाच्या अंडर होतं? तर कॅपिटल अकाउंटच्या ग्रुपच्या अंडर. हे सगळं स्टँडर्ड आहे. तुम्ही कुठेही जॉब करा किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस करा. तुम्हाला टॅलीमध्ये हे स्टँडर्ड सगळे क्रिएट करायला लागणार आहे. आणि असे भरपूर स्टँडर्ड आहेत, पण ते आपण वन बाय वन पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही तुम्हाला पीपीटी हे सगळं मटेरियल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अटॅच करून देईल. ते तिथनं डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला रेफरन्ससाठी पण इन फ्युचर राहील. स्टॉक आणि इन्व्हेंटरी. स्टॉक आणि इन्व्हेंटरी अगदी सोपं आहे. जे तुमचा माल असतो ना, ॲक्चुअली फिजिकल जो तुमचा माल असतो ना, तर त्याला म्हणतात टॅलीमध्ये म्हणण्यापेक्षा अकाउंटिंगमध्ये एक स्टँडर्ड हा वर्ड आहे, स्टॉक इन्व्हेंटरी. आपण नॉर्मल लँग्वेज म्हणतो माल आला, माल गेला, पण त्याला
स्टँडर्ड अकाउंटिंग लँग्वेजमध्ये वर्ड आहे स्टॉक किंवा इन्व्हेंटरी. डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स आणि क्रेडिटर्स म्हणजे काय? ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे येणार आहेत त्यांना म्हणतात डेटर्स आणि ज्यांना आपल्याला पैसे द्यायला लागणार आहे त्यांना म्हणतात क्रेडिटर्स. मग आता हे हे कोणाकडनं येतात पैसे? ज्यांना ज्यांना आपण गुड्स सोल्ड करतो किंवा ज्यांना ज्यांना आपण माल विकतो. आणि हे कोणाकोणाकडनं येतात पैसे आपल्याला? ज्यांच्या ज्यांच्याकडनं आपण माल परचेस करतो. व्हाउचर. आता हे व्हाउचर म्हणजे काय असतं? आता हजारो प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होत राहतात. लाखो, हजारो, लाखो प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होतात. पण टॅली हे असं सॉफ्टवेअर आहे ना, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स त्यांनी अगदी सोप्या ह्याच्यामध्ये ना, फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 फक्त या टाइप्समध्ये त्यांनी सगळे व्हाउचर्स हे रेकॉर्ड करतं. हे इतकं सोपं आहे ना, म्हणजे जर का कुठल्याही प्रकारचं पेमेंट केलं ना, तर हे तुम्ही पेमेंट व्हाउचरमध्ये करणार. हा त्याचा शॉर्टकट आहे. हा आपण ज्यावेळेस टॅली शिकू त्यावेळेस मी तुम्हाला दाखवून देईल. हे पेमेंट मग कुठल्याही प्रकारचं पेमेंट असो, कॅशमधनं असू, बँकमधनं असू, तर हे सगळं क्रेडिट कार्डमधनं असू, पेटीएममधनं असू, जीपेमधनं असू, भीम ॲप कुठल्याही प्रकारे तुम्ही ॲक्चुअली तुमच्या अकाउंटमधनं कॅश घालवली, तर त्याला पेमेंट व्हाउचर टाइपमध्ये आपण एंट्रीज करतो टॅलीमध्ये. रिसिट. आता रिसिट म्हणजे काय? एक्झॅक्टली अपोजिट पेमेंटच्या. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारामधनं तुम्हाला पैसे आले, तर हे तुम्ही रिसिट व्हाउचरच्या टाइपमधनं एंट्री करता. मग ते तुम्हाला कसंही असू. तुम्हाला कोणी डायरेक्ट डिपॉझिट केले तुमच्या बँकेमध्ये, कोणी तुम्हाला जीपेनी ट्रान्सफर केले, कोणी तुम्हाला एनईएफटी केली, हे सगळे तुमचे रिसिट व्हाउचरमधनं येतात. जर्नल. जर्नल म्हणजे काय? जर का काही ऍडजस्टमेंट तुम्ही केल्या, ज्या कॅशशी रिलेटेड नाही, पण तुम्हाला करायला लागल्या त्या ऍडजस्टमेंट, तर ह्या जर्नल व्हाउचर मधनं करतात. त्या ऍडजस्टमेंट कुठल्या कुठल्या असतात ना, ह्या आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या पण खूप महत्वाच्या आहेत. बिझनेस ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस. सेल्स. सेल्स म्हणजे काय? नॉर्मल. तुमचा जो डेली तुमचा बिझनेस आहे म्हटल्यावरती किंवा तुम्ही तिथे अकाउंटिंग करता म्हणून तुम्हाला समजत असेल, की यांचा बिझनेस कशाचा आहे. त्या बिझनेसमधनं जो जो डेली तुम्हाला तो बिझनेसमध्ये व्यवहार होतो, सेल्स होतो म्हणजे काय? डेली डेली जो जो विक्री होती, तर ती सेल्स या व्हाउचर टाइपमधनं करतात. आणि एक्झॅक्टली अपोजिट सेल्सच्या पर्चेस असतो. म्हणजे काहीतरी माल आपण घेत राहतो, तर तो पर्चेस या व्हाउचरमधनं करतो. आणि कॉन्ट्रा. कॉन्ट्रा म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये 2च गोष्टी येतात. एकतर कॅश तुम्ही बँकेत डिपॉझिट केली किंवा कॅश बँकेतनं विथड्रॉ केली किंवा बँक टू बँक तुम्ही ट्रान्सफर केली. कॅश आणि बँकच्या एकमेकांमध्ये जर काही व्यवहार होत असेल, तुमचीच कॅश आणि तुमचीच बँक हां पण. तर जर काही व्यवहार होत असेल ना, तर त्या केसमध्ये कॉन्ट्रा येते. म्हणजे तुमचीच कॅश तुम्ही बँकेत टाकली किंवा तुमचीच कॅश तुम्ही बँकेतून तुम्ही विथड्रॉ केली किंवा तुमचे 2 बँक अकाउंट आहेत. एक सेव्हिंग अकाउंट, एक करंट अकाउंट आहे. मग ह्या बँकेतनं त्या बँकेत तुम्ही ट्रान्सफर केलं अकाउंट पैसे, तर त्या केसमध्ये कॉन्ट्रा ही व्हाउचर टाइप यूज करतात. आणि संपूर्ण तुमचे कितीही ट्रान्झॅक्शन्स असू द्या वर्षभरामध्ये, हे सगळे या 6 व्हाउचर टाइपमधनं तुमचे एंट्रीज होतात टॅलीमध्ये. याच्या व्यतिरिक्त तुमची कुठला व्हाउचर टाइपच नाहीये टॅलीमध्ये. नॉर्मल अकाउंटिंगसाठी, प्लेन अकाउंटिंगसाठी. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ. पे रेंट ₹2000 म्हणजे 2000 रेंटमध्ये पे केले. मग आता हे काय झालं? पेमेंट झालं. पेमेंट झालं म्हणजे कुठलं? हे व्हाउचर टाइप. आणि हा त्याचा शॉर्टकट आहे. हे मी तुम्हाला शॉर्टकट नंतर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल यूज करू ना, तेव्हा पुन्हा एकदा दाखवू. यू रिसीव्ह कॅश ₹5000 फ्रॉम कस्टमर म्हणजे काय झालं? 5,000 तुम्हाला कॅश ही मिळाली आहे. तर आता मिळाली म्हणजे पैसे मिळाले. मग पैसे मिळाले म्हटल्यावर तुम्ही हे रिसिप्टचा व्हाउचर टाइप तुम्ही सिलेक्ट करणार. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली करू तुम्हाला हे इझिली दिसेल. पण ही थेअरी फक्त तुम्हाला एक थोडीसं एक माहिती असावी म्हणून आपण ही आता बघतोय. आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. हे अगदी सोपं आहे. म्हणजे एखादा बिझनेस जर स्टार्ट झाला असेल, तर काय व्यवहार होऊ शकतात. त्याचं एक छोटंसं 5-10 मिनिटाचं आपण एक छोटंसं एक्झाम्पल शिकूयात. त्यांनी काय म्हटलंय, "लेट्स मेक अ स्मॉल एक्झाम्पल ऑफ मिस्टर अजय स्टार्टिंग अ स्टेशनरी शॉप." हे त्यांनी स्टेशनरी शॉप स्टार्ट केलेली आहे. आता त्यांनी काय केलं, 1 एप्रिलला स्टार्टेड बिझनेस विथ ₹50,000 कॅश. ₹50,000 ची कॅश बिझनेसमध्ये आणली 1 एप्रिलला.
म्हणजे काय झालं 50,000ची कॅश आली म्हणजे कॅश आली म्हणल्यावरती कॅशला डेबिट केलं आणि कोणाकडनं आली तर ओनरकडनं आली. मग कॅपिटल अकाउंट आपण क्रेडिट केलं. नंतर 3 एप्रिलला काय झालं? पर्चेस गुड्स वर्थ ₹20,000 इन कॅश. 20,000चे गुड्स त्यांनी कॅशमध्ये पे केले. म्हणजे काय झालं? कॅश गेली आणि गुड्स आले. गुड्स आले म्हणजे काय झालं? पर्चेस झाला. म्हणून आपण काय करणार? पर्चेसला डेबिट केलं, कॅशला क्रेडिट केलं. 5 एप्रिलला त्यांनी काय केलं? गुड्स सोल्ड ₹8,000 फॉर कॅश. 8,000 मध्ये कॅशमध्ये गुड्स विकले. म्हणजे काय झालं? कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. पण कशी आली? तर इन्कम कसं जनरेट झालं? तर त्यांनी विक्री केली. विक्रीला स्टँडर्ड अकाउंटिंग टर्म आहे सेल्स. तर सेल्सला आपण क्रेडिट केलं. 6 एप्रिलला काय झालं? रेंट पेड 1,500. आता रेंट पेड म्हणजे काय झालं? आपण एन्जॉय केली ती प्रॉपर्टी तिथं. म्हणून आपला तो खर्च आहे. आता आणि हा खर्च कसा आपण केला? तर ₹1,500 पे करून केला. म्हणजे पे केले म्हणजे काय झालं? कॅश गेली आपली म्हणून कॅशला क्रेडिट आणि हा खर्च आहे म्हणून रेंटला आपण डेबिट करणार. स्टँडर्ड अकाउंटिंग टर्म आहे त्याची रेंट अकाउंट. 8 एप्रिलला काय झालं? बॉट गुड्स ₹5,000 फ्रॉम रमेश ऑन क्रेडिट. रमेशकडनं 5,000 वरती माल घेतला. पण आता ह्या केसमध्ये आपण पैसे नाही दिले. आपण काय केलं या केसमध्ये तर त्याला म्हटलो, की आम्ही इन फ्युचर मी तुला पैसे देतो. आता तरी तुम्हाला टेम्पररी उधारीवरती दे. मग काय केलं? तर आला माल म्हणून पर्चेसेसला डेबिट केलं आणि इन फ्युचर आपण त्याला पैसे देणार आहे. आता तर कॅश गेली नाही. मग कॅशच्या ऐवजी काय केलं? त्याचं अकाउंट क्रिएट केलं आणि त्याला क्रेडिट केलं. रमेशला इन फ्युचर आपल्याला देणं आहे. 10 एप्रिलला काय झालं? सोल्ड गुड्स ₹3,000 टू सुरेश ऑन क्रेडिट. 3,000चे गुड्स आपण त्याला क्रेडिट केलं. सुरेशनी काय येऊन म्हटलं आपल्याला, की मला आता थोडा माल द्या, पण मी पैसे तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये देतो. ह्या केसमध्ये आपण सेल तर झाला, पण कॅश आली का नाही. मग आपण काय करणार? सुरेशच्या अकाउंटला डेबिट देणार. कॅशला मगाशी डेबिट द्यायचो, आले की पैसे. त्याच्याऐवजी सुरेशला देणार. तो आपला झाला डेटर. इन फ्युचर तो आपल्याला पैसे देणार. आणि कसं देणार? का देणार? कारण सेल्स आपण त्याला केलाय म्हणून सेल्सला आपण क्रेडिट देणार. आता ह्या हे जर असं तुम्हाला एक्झाम्पल आलं असतं, म्हणजे समजा असा जर तुमच्याकडे एखादा बिझनेस आला असता आणि तुम्हाला म्हटलं असतं अकाउंटिंग करा किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस आला असता आणि असे व्यवहार झाले असते, तर तुम्हाला अकाउंटिंग करा असं म्हटलं असतं. तुम्ही काय केलं असतं जर तुमच्याकडे टॅली सॉफ्टवेअर दिलं असतं तर? तर तुम्ही पहिल्यांदा अकाउंट क्रिएट केले असते. हे आपण सगळं बघणार आहे. पण हे का केले असते आणि कुठले व्यवहार झाले असते म्हणून केले असते ना, हे आता लक्षात घ्या. तर हे अकाउंट क्रिएट केले असते. कॅशचं केलं असतं, कॅपिटलचं केलं असतं, पर्चेसेसचं केलं असतं, सेलचं केलं असतं, रेंटचं केलं असतं, डेटर्सचं केलं असतं आणि क्रेडिटर्सचं केलं असतं. आणि हे सगळ्या टर्म्स ज्या आहेत ना, ह्या एकदम स्टँडर्ड आहेत. तुम्ही कोणताही बिझनेस करा, कुठलाही बिझनेस करा, स्वतःचा करा, दुसऱ्यांचं अकाउंटिंग करा. ह्या सगळ्या स्टँडर्ड टर्म्स तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला तिथे टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करताना, हे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताना तुम्हाला यूज करायचे आहे. आता टॅली तुम्हाला कशी मदत करतं? हे असे व्यवहार तुमच्याकडे आहेत, होतायत. तुम्हाला टॅली कसं करतं मदत? तर टॅली आहे ना, हे सगळे ना ऑटोमॅटिकली तुम्ही एक जर्नल एंट्री केली ना, ऑटोमॅटिकली हे सगळं त्याचे लेजर बनवून देतं. लेजर बनवून देतं म्हणजे आपण सुरुवातीला मी सांगितलं ना तुम्हाला, बँकेच्या अकाउंटला तुम्हाला बघा ते तुमच्याकडे असतं पासबुक. पासबुकमध्ये सगळ्या तुमच्या एंट्रीज तुमच्याशीच रिलेटेड असतात. बँकेमध्ये हजारो लोकांचे अकाउंट असतात. पण त्यांचे कधी ट्रान्झॅक्शन तुमच्या पासबुकला येतात का? नाही येत. मग तुमच्याशीच रिलेटेड बँकेचे आलेले गेलेले व्यवहार कसे दिसतात ना, हे सगळे जे लेजर असतात ना, हे सगळे जे अकाउंट असतात ना, हे समराईज फॉर्ममध्ये टॅली हे तुम्हाला ऑटोमॅटिक मेंटेन करून देतं. म्हणजे जर तुम्ही रेंटच्या लेजरला गेलात, तर तुम्हाला तिथे फक्त रेंटशीच किती खर्च केला ना रेंट रिलेटेड, तर तेवढाच दिसणार तुम्हाला. आणि हे सगळं टॅली ऑटोमॅटिक करतं. म्हणजे तुम्हाला काहीच करायला लागत नाही. तुम्हाला फक्त जर्नल एंट्री पास करायची आणि त्या खात्याशी रिलेटेड, त्या अकाउंटशी रिलेटेड काय-काय व्यवहार झाले पूर्ण वर्षभरामध्ये, हे टॅली हे ऑटोमॅटिक तुम्हाला समोर येतं. ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स ही कन्सेप्ट एक वेगळी आहे. म्हणजे काय, हे लेजर्स आहेत ना, हे सगळे नंतर वर्षाच्या शेवटी समरी फॉर्ममध्ये एका खाली एक लिहिलेले जातात. ह्यालाच म्हणतात ट्रायल बॅलन्स. हा ट्रायल बॅलन्स तुम्हाला तयार करून देतं. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करून देतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही तुम्हाला ऑडिटरला किंवा तुमच्या सीएना, वकिलाला ही द्यावी लागते. पुढे इन्कम टॅक्स ऑफिसला द्यावी लागते.
आता हे बेसिक रिकॅप करू. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आपण बघितलं, व्यवहार जे एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे बाय करता, सेल करता, रिसीट करता, पर्चेस करता. अकाउंट म्हणजे काय एखादं रेकॉर्ड करतो एखाद्या माणसाचं नाव किंवा थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, रेंट अकाउंट, रमेश अकाउंट. डेबिट म्हणजे काय? द डेबिट म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन किंवा एक्सपेन्सेस जे आपल्याला बिझनेसमध्ये खर्च आहे, ते सगळं आहे तुमचं डेबिट किंवा जे तुमच्याकडे बिझनेसमध्ये आहे. आणि क्रेडिट म्हणजे एक्झॅक्टली अपोझिट. जे तुमच्या बिझनेसचं इन्कम आहे किंवा जे बिझनेसमधनं जातंय त्याला म्हणतात क्रेडिट. ॲसेट म्हणजे काय? तर ते जे तुमच्याकडे आहे. आणि लायबिलिटी म्हणजे काय? जे तुम्हाला द्यावं लागणार आहे. ॲसेट म्हणजे तुमच्याकडे काय असतं? कॅश, बिल्डिंग स्टॉक हे सगळं तुमचं स्वतःचं असतं. हे विकून सगळं तुम्हाला पैसे भेटणार आहेत. म्हणून हे तुमचे ॲसेट असतात. आणि लायबिलिटी म्हणजे काय? तर लोन, क्रेडिटर्स म्हणजे इन फ्युचर हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणून ह्याला म्हणतात लायबिलिटी. कॅपिटल ओनरनी जर का स्वतःचं काही अमाउंट इन्व्हेस्ट केली असेल ना बिझनेसमध्ये स्वतःच्या पॉकेटमधून, तर त्याला म्हणतात स्वतःचं भांडवल जे असतं ना, त्याला म्हणतात कॅपिटल. इन्कम म्हणजे काय? तुमची विक्री करून किंवा तुम्हाला कुठलाही प्रॉफिट कुठलाही व्यवहार करून जर पैसे भेटले असतील, तर त्याला म्हणतात इन्कम. आणि एक्सपेन्सेस एक्झॅक्टली त्याच्या अपोझिट. जर का तुम्हाला काही व्यवहार करताना खर्च करावा लागला, तर त्याला म्हणतात एक्सपेन्सेस. आणि व्हाउचर म्हणजे काय? तर हे टॅलीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे रेकॉर्डिंग कसं करायचं हे तुम्हाला व्हाउचर शिकवतं. तर आपण टॅली ॲक्चुअली इन्स्टॉल कसं करायचं, नंतर ते वापरायचं कसं, हे संपूर्ण आपण माहिती घेऊयात पुढच्या भागामध्ये. थँक यू.